शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जबरदस्त ट्रिक सांगतो, ज्याचा वापर करून तुम्ही वॉटर सोल्युबल खतांचं मॅनेजमेंट योग्य पद्धतीनं करू शकाल. कारण शेतकरी मित्रांनो, बरेचसे शेतकरी आता विद्राव्य खताचा वापर आपल्या शेतीमध्ये करत आहे, पण कोणत्या वेळेस नेमकं कोणतं विद्राव्य खत काम करू शकेल आणि कोणत्या वेळेस कोणतं विद्राव्य खत दिलं गेलं पाहिजे ना, हा एक मोठा प्रश्न आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक छोट्याशा ट्रिक सांगतो, ज्याचा वापर करून तुम्ही विद्राव्य खताचं मॅनेजमेंट योग्य पद्धतीनं करू शकाल. तर सगळ्यात आधी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे शेतकरी मित्रांनो, की ज्या विद्राव्य खतामध्ये आपल्याला नायट्रोजनची मात्रा जास्त पाहायला मिळते, जसं आपल्याला जे काही नायट्रोजन आहे त्याचं प्रमाण ज्या विद्राव्य खतामध्ये जास्त आहे ना, अशा विद्राव्य खताचा वापर आपल्याला इनिशियल स्टेजमध्ये किंवा हिरवेगारपणा आपल्या पिकामध्ये यावी यासाठी आपल्याला तिकडे करायचा आहे. यामध्ये दुसरं एक लक्षात ठेवायचं आहे की ज्या विद्राव्य खतामध्ये आपल्याला फॉस्फरसचं प्रमाण जास्त पाहायला मिळते ना, अशा विद्राव्य खताचा वापर आपल्याला इनिशियल स्टेजमध्ये जे काही आपलं शाखे वाढ होत असते पिकाची, यावेळेस आपल्याला तिकडे नक्कीच करायचे. ज्यावेळेस रूट डेव्हलपमेंटचं काम असो, शाखे वाढीचं काम असो, अशा वेळेस ज्या विद्राव्य खतामध्ये फॉस्फरसचं प्रमाण जास्त आहे, ज्यामध्ये आपण बऱ्याचदा पाहत असाल शेतकरी मित्रांनो की यामध्ये असे जे काही विद्राव्य खत आहे ज्यामध्ये फॉस्फरस जास्त आहे किंवा 11, 36, 24 अशा विद्राव्य खताचा वापर तुम्हाला या स्टेजमध्ये करायचा आहे. आणि एक तिसरं महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, तिसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो, ज्या खतामध्ये पोटॅशियम जास्त आहे, अशा वेळेस जसं 0050 झालं किंवा 042 47 झालं, तर अशा विद्राव्य खताचा वापर तुम्हाला जे काही फळांची प्रक्रिया, फळ बनण्याची जी काही स्टेप असते ना, जे काही उंबी निघण्याची स्टेप असेल किंवा फळांचा आकार, फळांच्या साईज वाढण्याची जी काही स्टेप आहे ना, अशा स्टेपमध्ये या विद्राव्य खताचा तुम्हाला वापर करायचा आहे. तर एक सोपं उपाय आहे की ज्या वेळेस तुमचं हिरवेगारपणा तुम्हाला पाहिजे, अशा वेळेस तुम्हाला म्हणजे नायट्रोजन जास्त असलेलं खत वापरायचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला पिकाची शाखे वाढ जोमदार करायची आहे, मुळांचा विकास योग्य पद्धतीनं करायचा आहे, यावेळेस तुम्हाला ज्यामध्ये फॉस्फरस जास्त आहे त्या खताचा वापर करायचा आहे. आणि तुमच्या पिकामध्ये फळांची जर अवस्था असेल ना, तर फळांच्या साईज, फळामध्ये चकाकी वाढवायची असेल ना, त्यावेळेस तुम्हाला ज्या खतामध्ये पोटॅशियम जास्त आहे अशा खतांचा वापर करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, अशी छोटीशी टिप्स आहे, तर तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा आणि या पद्धतीनं तुम्ही विद्राव्य खताचा म्हणजेच वॉटर सोल्युबल फर्टिलायझरचा मॅनेजमेंट नक्कीच करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करून द्या, नक्कीच आमच्याशी जोडून राहा. धन्यवाद.